सर्व मुलांनी एक वेळेस या 3 व्यक्तीचं नाशिक क्लबनं स्वागत करायचं. हे व्यक्ती आहेत बालाजी ससाने, जगन्नाथ जगताप आणि त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या आयोजनात भारत स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्त्री भ्रूण हत्या, हुंडा पद्धती, अभ्यासपर मार्गदर्शन, कोविड याबद्दल, त्यानंतर बेटी पढाओ बेटी बचाओ, बाल शिक्षण हक्क, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रदूषण रोखणे अशा महत्त्वाच्या विषयावर हे प्रबोधन गायनातून करतात आणि सांगतात. अत्यंत विलोभनीय असं गायन करतात ते. लातूरच्या एका नामी गायकाकडे त्यांची ही आत्तापर्यंतची सरावाची पट्टी झालेली आहे. यांचं स्वागत आदरणीय आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक, सर्वांचे आवडते, सर्वांचे मार्गदर्शक श्री गावकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी बालाजी ससाने यांचं फूल देऊन स्वागत करावं. सर्वांनी एक वेळेस जोरात क्लॅप करायचा. यानंतर जगन्नाथ जगताप, गुरुवर्य जगन्नाथ जगताप यांच्या आवाजाला तोड नाही, यांचंही स्वागत गावकर सर करतील. प्रेमळ स्वभावाचे देवमाने सर यांचंही स्वागत आमचे गावकर सर करतील. एखाद्या माणसाला दृष्टी नसेल, डोळ्याची दृष्टी नसेल, तर त्यांचं अंधकारमय जीवन कसं होतं. काल परवा गाड्यावर गेल्यानंतर एक घटना अशी घडली होती की तो व्यक्ती भाजीपाला घेत होता. परत एकदा का, तो व्यक्ती भाजीपाला घेत होता आणि तो होता अंध, आणि त्याला कोणीतरी 600 रुपये दिले होते. एक होती नोट 500 रुपयाची आणि एक होती 100 रुपयाची. आणि पैसे काढून देत असताना त्या चाबऱ्या दुकानदारानं बघितलं, अहो 90 रुपये झाले तर, आणि तुम्ही 500 रुपयाची कशाला नोट काढलं. पण त्याला पक्क माहित होतं, त्या अंध माणसाला पक्क माहित होतं की 500च्या नोटमधली नोट ही कोणती होती, 100ची होती, आणि त्याने काढलेली नोट ही 100ची होती. तो 100चीच नोट त्या दुकानदाराला हातात देत होता. पण नोट बघितल्यानंतर हा चोर, त्याच्या लक्षात आलं की याचे पैसे हाणता येतात, म्हणून त्याने म्हणलं 500ची कशाला नोट काढला. आणि मग त्याला 500ची नोट 100ची नोट न कळाल्यामुळं ती 100ची नोट त्याने काढला आणि परत 500 रुपयाची नोट त्या दुकानदाराला दिली. आणि त्या माणसानं हिशोबानं 500 रुपये लाटले. कशाला लाटले तर 100 रुपये समजून फक्त 10 रुपये परत दिले आणि 500 रुपयाची नोट आपल्याकडे ठेवली. नियमानं 100 रुपयाची नोट दिल्यानंतर 90 रुपये घ्यायचे आणि 10 रुपये परत द्यायचे असतात. पण इथं मात्र त्यांनी लुटलं. हेच आपल्या आयुष्यामध्ये असं लुटणारे लोक आहेत. आणि याहीपेक्षा त्यांच्याकडे कला कोणती जागी असते हे आपण प्रत्यक्षात बघायचं. आणि एक वेळेस या तिघांसाठी आपण क्लॅप करायचा. नाशिक क्लॅप. बस बस. यांना विनंती करतो की आपण आपला कार्यक्रम सादर करावा. कमीत कमी आपण आता न हालचाल करता बसावं. धन्यवाद. आदरणीय सुलके सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शिस्तीमध्ये बसलेले शिस्तप्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, बालमित्रांनो, आदरणीय सरांनी आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली त्याबद्दल सरांचे एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण आभार मानूया. ओके. तर मित्रांनो, शाळा कॉलेज हे राष्ट्र निर्मितीचं केंद्र आहे. तुम्ही इथं शिकत आहात म्हणजे तुम्ही या देशाचा पाया आहात. मग ज्या इमारतीचा पाया पक्का असतो ती इमारत मजबूत आणि टिकाऊ असते. आणि म्हणून सरांनी आपल्या समोर जे विषय वाचून दाखवले, मांडले, त्या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यापासून काही होणारे दुष्परिणाम, फायदे तुम्ही लक्षात घेऊन आपलं गाव, आपला परिसर, आपला देश सुधारण्यासाठी पुढे यावं. आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि शिक्षणाधिकारी साहेब यांची परवानगी घेऊन सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आम्ही विद्यार्थ्यांसमोर हा कार्यक्रम सादर करत असतो. मंदिर हे संस्कार केंद्र आहे आणि या संस्कार केंद्राला, या विद्या मंदिराला नमन करूया. अशा आशयाचं गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे. आवाज येतोय सर्वांना? शब्द कळालेत? ओके.
नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम भावरूप भक्ती दे शब्द रूप शक्ती दे भावरूप भक्ती दे शब्द रूप शक्ती दे प्रगतीच्या पंकजाईची मापा करा याची मनपा करा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. आपलं घर, आपलं गाव, आपला परिसर स्वच्छ जर ठेवला तर आपण आजारी कधीच पडणार नाही. नाहीतर काही काही मुलं मुली शाळेत येताना एखादं खाऊचं पॉकेट दप्तरात घेऊन येतात. ते खायचं, त्याचं कव्हर शाळेत टाकायचं, बाकाखाली टाकायचं, शाळेच्या मैदानात टाकायचं, रस्त्याने टाकायचं. अशाने कचरा वाढतो आणि कचऱ्यामुळे डास होतात. सगळ्यात जास्त आजार हे डासामुळेच होतात. डेंग्यू, मलेरिया या पण आजारी पडण्याची दाट शक्यता असते. ते आपल्याला आता लक्षात येणार नाही. भविष्यामध्ये या प्लास्टिकचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावरती होतील. प्लास्टिक आपल्या निसर्गाला धोका आहे, पर्यावरणाला धोका आहे. म्हणून प्लास्टिक वापरणं टाळा, स्वच्छता राखा. आपण आजारी कधीच पडणार नाही. आपला निसर्गही संतुलित राहील आणि पर्यावरणही वाचेल. आणि म्हणून आपला परिसर नित्य स्वच्छ ठेवा. आपला परिसर नित्य स्वच्छ ठेवावा. रोगराई नष्ट होऊन मिळेल शुद्ध हवा. रोगराई नष्ट होऊन मिळेल शुद्ध हवा. रोगराई नष्ट होऊन मिळेल शुद्ध हवा. घाण कचऱ्याची जिथे दाटवती, घाण कचऱ्याची जिथे दाटवती, तिथे डास सदा वास्तव्य करती. तिथे डास सदा वास्तव्य करती. सांडपाण्याचा नित्य निचरा व्हावा. सांडपाण्याचा नित्य निचरा व्हावा. रोगराई नष्ट होऊन मिळेल शुद्ध हवा. रोगराई नष्ट होऊन मिळेल शुद्ध हवा. रोगराई नष्ट होऊन मिळेल शुद्ध हवा. हा तर मित्रांनो, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. कृषी म्हणजे काय बरं? शेती. शेती. मग शेती पावसावर अवलंबून आहे, पाण्यावरती अवलंबून आहे. पण आजकाल आपल्याकडे पावसाची अनियमितता आहे. पाऊस कधी पडतो, कधी पडत नाही, कधी अतिवृष्टी होते. याचं कारण काय बरं? अशी परिस्थिती उद्भवणार नाही. आपण जेव्हा मोठे होऊ, वैवाहिक जीवनामध्ये प्रवेश करू, तेव्हा आपण लावलेल्या झाडाचे फायदे आपल्याला तर मिळतील, इतरांनाही मिळतील. आणि आपला गाव, आपला परिसर, आपला देश सुजलाम सफलाम होईल. मग करणार ना प्रत्येक जण किमान एक तरी झाड लावायचा प्रयत्न करणार का? नक्की. माझी शपथ. तसं मी मेल्यावर तुम्हाला काही फरक पडणार नाही म्हणा. होय होय, ठीक आहे मित्र. माझ्यासाठी नाही किंवा सरांसाठी नाही, तर तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला एक तरी झाड लावायचंय आणि त्याची सुरुवात आजपासूनच करायची आहे. आणि म्हणून अहो, जंगल तोडून निसर्गाची केली हानी. जंगल तोडून निसर्गाची केली हानी. कसे मिळेल वेळेवर पाऊस पाणी. कसे मिळेल वेळेवर पाऊस पाणी. कसे मिळेल वेळेवर पाऊस पाणी. जंगल तोडून, जंगल तोडून, जंगल तोडून निसर्गाची केली हानी. जंगल तोडून निसर्गाची केली हानी. कसे मिळेल वेळेवर पाऊस पाणी. कसे मिळेल वेळेवर पाऊस पाणी. कसे मिळेल वेळेवर पाऊस पाणी. हा
तर मित्र घरी आपली सगळ्यात जास्त काचा उद्धार करी आणि आपला पहिला गुरु जर कोण असेल तर ती आई. पण आई हा शब्द आता लोप होत चाललेला आहे. आईला आता आई कोणीच म्हणणार. आपण आपली संस्कृती विसरून चाललोत मित्र हो. पाश्चात्य संस्कृतीचा वापर करायला लागलो. उगाच म्हणतो शाळेमध्ये मोठ्या मोठ्यानं भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे आहे का? नाही. मी उदाहरण सांगितलं तुम्ही स्वतः कबूल व्हाल. बघा पूर्वी आम्ही आमच्या आईला माय किंवा आई म्हणायचो. आता तुम्ही आईला काय म्हणता बरं? मम्मी है ना. मित्र एक गुलबाकावली नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचा तुम्ही. अशी अवांतर पुस्तकं सुद्धा वाचली पाहिजेत, कारण त्याच्यापासून आपल्याला जनरल नॉलेज मिळत असतं आणि हे जनरल नॉलेज UPSC MPSC स्पर्धा परीक्षेला कामाला येत असतं. त्या गुलबाकावली नावाच्या पुस्तकामध्ये राक्षसाचं नाव मम्मी आहे. परदेशात भूताला मम्मी म्हणलं जातं आणि इकडे भारतात आईला मम्मी. बर मम्मी बी जुनं झालं, आता नवीनच काय मॉम. मॉम है ना. हा मित्र मॉम या शब्दाचा पहिला यम कट झाला, तिथं चुकून जर बी पडला तर काय होईल बरं? बॉम्ब होतं बॉम्ब है ना. आणि हा बॉम्ब घरी गरजला की हल्ली कुणाचंच काही चालणार. रिमोट कंट्रोल सध्या तिकडेच आहे है ना. आता हे नुसते बॉम्ब राहिले नाहीत, अटॉम बॉम्ब बनत चाललेले आहेत है ना. हा बरं मॉम बी जुनं झालं, आता नवीनच काय मम्मा. मम्मा है ना. तुम्ही म्हणत नसाल, परंतु शहरी भागातले मुलं मुली हमखास आईला मम्मा म्हणतात. हे झालं आईच्या बाबतीत. वडिलांच्याही बाबतीत तसंच. पूर्वी आम्ही आमच्या वडिलांना दादा बाबा आप्पा म्हणायचो. आता तुम्ही वडिलांना काय म्हणता? काय म्हणता? बरं आईला पप्पी म्हणू नका बरं का. है ना. हा बरोबर. पप्पाचं स्टेलिंग हे पप्पीच होईल ना. बरं पप्पा बी जुनं झालं, आता नवीन डॅडी डॅड डॅडा डॅडू है ना. हा डॅडू. बरं डेड म्हणू नका. डेड म्हणजे मेला मुर्दा, नाहीतर म्हणायला गाल ओढे कमी हिअर म्हणजे ए मुर्दे इकडे असाच अर्थ होतो ना. मग मित्र मला सांगा, मम्मा डॅडा हे आपल्या देशातले शब्द आहेत का? मग आहे का आपल्या देशावर प्रेम? मित्र प्रतिज्ञा हे नुसती शाळेत म्हणायसाठी लिहिली नाही, तर त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. त्याच्यातला एक एक शब्द जाणून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. यासाठी ही प्रतिज्ञा आहे, नुसती शाळेत म्हणायसाठी नाही. आणि म्हणून एक सुज्ञ आई जिला आपल्या पाल्याला घडवायचंय, त्याला यशाच्या शिखरावरती न्यायचंय, अशी आई काय उपदेश करते, काय संदेश देते. नाहीतर मम्मी आणि मॉम ऑर्डरच करतात. म्हणतात मिळत्या एवढा टीव्हीचा रिमोट आणून दे, पिंकी एवढे भांडे घास, मी तेवढी मालिका बघते है ना. पण सुज्ञ आई काय म्हणत असते बघा. मध्यमेचा चंद्र पाहतो मावळाला गेला, पहाटेचा सूर्य बघ उदयाचा आला, झाली सकाळ बाळा करू नको भरलाच चाला, वाजली रे घंटा आता उघडणार शाळा, जागा दादा जा बाळा शाळेत जा, जागा दादा जा बाळा शाळेत जा. अभ्यास केला पाहिजे, नाहीतर तुमच्यासारखा हुशार आणि दुसरा उगाळबू वर्षभर अभ्यास केला नाही, परीक्षेला बसले. हिंदीचा पेपर होता. हिंदी कळते ना सगळ्यांना? कारण आपली राष्ट्रभाषा हिंदी, मातृभाषा मराठी, जागतिक भाषा इंग्रजी. या 3 भाषेचं ज्ञान असलं पाहिजे, तरच डॉक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, उद्योजक होऊ शकतो, विमानामध्ये बसून परदेशाला जाऊ शकतो. ते दोघं परीक्षेला बसले, पेपर हातात आला. पहिला प्रश्न
रिक्त स्थानों को पूरा करो। आगरे में क्या है? ताजमहल। व्हेरी गुड। कोण सांगितलं उत्तर? उत्तर कोण सांगितलं? हा, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बरोबर. हा, मंथन. हुशार विद्यार्थ्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं, आग्रे में ताजमहल है. त्याचं बघून त्या बघून लिहून टाकलं. दुसरा प्रश्न होता, बंबई में क्या है? व्हेरी गुड. काय नाव तुझं? हा, मोरेसाठी जोरदार टाळ्या. बरोबर. व्हेरी गुड. हुशार विद्यार्थ्याने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं, बंबई में गेटवे ऑफ इंडिया है. त्याचं बघून त्या ऐबूगैबून लिहून टाकलं. तिसरा प्रश्न होता, दिल्ली में क्या है? और एक चीज है, कोण बताएगा? हा, कॉपी केली तुम्ही. हा, ओके. हा, हुशार विद्यार्थ्याने तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं, दिल्ली में कुतुब मिनार आहे. परंतु त्याच्या लक्षात आलं हे आपलं बघून लिहायला, कॉपी करायला आपल्यापेक्षा जास्त मार्क घेईल. म्हणून त्या हुशार विद्यार्थ्याने थोडा पेपर वाकडा केला. त्या ऐबूगैबूला बरोबर दिसतच नाही. त्यानं सरळ लिहून टाकलं, दिल्ली में कुत्ती बीमार आहे. है ना? काय लिहिलं? म्हणून मित्र, आपण काय लिहितो, काय वाचतो, कुठं बसलो, काय ऐकतो, याचं गांभीर्य आपल्याला असलं पाहिजे. प्रत्येक काम. हा, तेव्हा ती आई म्हणते, कालिदास शिकला आणि घरी झाला ज्ञानी. कालिदास शिकला आणि कवी झाला ज्ञानी. मोठे मोठे गायक झाले गातात गाणी. मोठे मोठे गायक झाले गातात गाणी. अभ्यासात नको करू कधी कंटाळा. अभ्यासात नको करू कधी कंटाळा. हे बघायचं आहे आपल्या शाळेमध्ये मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत हे आम्हाला बघायचं आहे. तुम्ही म्हणाल तुम्हाला तर दिसत नाही, मग कसं बघणार? तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, आयडिया आहे. त्यानंतर जोरदार टाळ्यांचा आवाज द्यायचा. पण पहिल्यांदा कोण, मुलं की मुली? अरे लेडीज फर्स्टचा जमाना आहे ना. हा, वायफाय जमाना म्हण. वायफाय नाही. आपण काय करू, अगोदर मुलींना टाळ्या वाजवायला संधी देऊ, पुन्हा मग काय आपण त्यांच्यापेक्षा जोरदार टाळ्या वाजवायला, आहे ना? हा, म्हणून आपण मुलींना संधी देऊ टाळ्या वाजवायला. चला, मुलींना तयार आहात का? तुमची शिफारस केली आम्ही मुलांकडे. हा, एकदा जोरदार टाळ्या फक्त मुली. 3 म्हणल्यानंतर 1 2 3. हा, चला आता फक्त मुलं. 1 2 3. तर हे आम्ही काय म्हणतो, मुलगा हा वंशाचा दिवा आहे. पण आमच्या लक्षात येत नाही, जर मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे हे आमच्या लक्षात येत नाही. अरे, दिवाही तितकाच प्रकाश देतो, पंथीही तितकाच प्रकाश देते. पण उगाच आम्हा पालकांना, आई वडिलांना वाटतं मुलगा असला पाहिजे, कारण मुलगा हा वंशाचा दिवा आहे. पण मोठा झाल्यानंतर काय काय दिवे लावतो आम्हाला माहित आहे ना. आणि म्हणून एक मुलगी जिला आपलं करिअर घडवायचं, यशाचं शिखर गाठायचं आहे, पण तशी तिला संधी मिळत नाही. तिचा हेवा केला जातो, तिला बंधनात ठेवलं जातं. अशी मुलगी आपल्या आईला, कुटुंबातील सदस्यांना काय म्हणते? लक्षपूर्वक ऐका मुलांनो. जात मुलीची कमी बुद्धीची. हा, असंच होतं बघा अनेक ठिकाणी. जात मुलीची कमी बुद्धीची म्हणलं की लगेच मुलामध्ये हास्य पिकतं. पण अर्धवट ऐकल्यावर बरं का. म्हणून मित्र, पूर्ण लाईन ऐकून समजून घेऊन प्रतिक्रिया दिली पाहिजे, नाहीतर अपमान होत असतो, फसगत होत असते. आणि पूर्ण लाईन ऐकली की सगळीकडून टाळ्याच मिळत असतात. ती मुलगी म्हणते, जात मुलीची कमी बुद्धीची समजू नका चुकून. 10 शाळा आई 10 शाळा आई 10 शाळा रोज सकाळी भल्या पहाटे
रोज सकाळी भल्या पहाटे नित्य नेमाने उठते संकट समजून हेवा केल्यावर काळी माझे तुझे संकट समजून हेवा केल्यावर काळी माझे आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बरं? हा, विद्यासाठी जोरदार टाळ्या. बरोबर. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील. उत्तर बरोबर. आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. बरोबर. विद्यमान म्हणजे सध्याच्या राष्ट्रपती एक आदिवासी महिला आहे. बरोबर. बघा, महिला एवढं मोठं पद भूषवू शकतात, एवढ्या उच्च पदावरती काम करू शकतात, फक्त त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना कमी लेखू नये. आज आपण पाहतो नेव्हीमध्ये महिला आहेत, आर्मीमध्ये महिला आहेत, एअरपोर्टमध्ये महिला आहेत, महिला रेल्वे चालवतात है ना. सुरेखा यादव ही महिला रेल्वे ड्रायव्हर होऊन गेली. त्यावरती फार मोठी आपत्ती येईल हा संदेश तुम्हाला समाजात द्यायचा आहे. आणि म्हणून ती मुलगी म्हणते स्वातंत्र्यावर माझ्या घालू नका हो बंदी, स्वातंत्र्यावर माझ्या घालू नका हो बंदी, मुक्तपणाने जगण्यासाठी मिळावी मला संधी, मुक्तपणाने जगण्यासाठी मिळावी मला संधी. संदेशाच्या गंगाधराचा संदेशाच्या गंगाधराचा घ्यावा तुम्ही ऐकून. दावीर शाळा दावीर शाळा दावीर शाळा. तर मित्र, मोबाईल एक मोबाईल झालेला आहे. मोबाईलचे अनेक दुष्परिणाम आपल्या आयुष्यावरती होत आहेत. सगळ्यात दुर्दैव मोबाईलमुळे आपण माणुसकी विसरून चाललो. एकदा मोबाईल हातात आला, आपल्याला कुणाचं काही देणं घेणं नसतं. तासोन तास मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. मग कुठला पाहुणा रावळा आला, कुणाला काय झालं गेलं, काहीच देणं घेणं नसतं. मोबाईलमुळे दृष्टी जाऊ शकते, म्हणजे तुम्ही आमच्यासारखे अंध बनू शकता. मोबाईलमुळे आपल्या बुद्धीवरती परिणाम होऊ शकतो. म्हणून मोबाईल हा प्रमाणात वापरला पाहिजे. माझं तर म्हणणं आहे सर की विद्यार्थ्यांनी मोबाईल हातात सुद्धा घेऊ नये, कारण मोबाईलच्या नादी लागणाऱ्या व्यक्तीची कधीच प्रगती होत नसते. आणि म्हणून अरे मोबाईल हाती नाही प्रगती सोडा उन्हाळपणा, मोबाईल हाती नाही प्रगती सोडा उन्हाळपणा. मुलांना डॉक्टर बना, मुलांना डॉक्टर बना, मुलींना कलेक्टर बना, मुलांना डॉक्टर बना, मुलींना कलेक्टर बना, मुलांना डॉक्टर बना, मुलींना कलेक्टर बना. मोबाईल हाती नाही प्रगती सोडा उन्हाळपणा, मोबाईल हाती नाही प्रगती सोडा उन्हाळपणा. मुलांना सैनिक बना, मुलांना सैनिक बना, मुलींना आयएस बना, हा. दारूने संसार उद्ध्वस्त केले, अनेक कुटुंब बर्बाद झाली. हे तुमच्या समोर मी का मांडतोय? तुम्ही उद्याचे नागरिक आहात. तुमच्यात चांगले नागरिक निर्माण झाले पाहिजेत. निरोगी, निर्व्यसनी, तंदुरुस्त आणि सुसंस्कारी नागरिक निर्माण झाले पाहिजेत. म्हणून या व्यसनाचे दुष्परिणाम सांगतो मित्र हो तुम्हाला मी. हा सांगा. सकाराम आणि तुकाराम दोघं मित्र. या नावाचं नाही ना कोणी तर? हा, नसणारच आहे, कारण हे नाव जुने झाले हो. असले नाव आता कोणी बी ठेवणार. आम्ही आमच्या मुला मुलींचे नाव बारशाला शोधून शोधून मार्केटमध्ये आलेले, फोकसमध्ये आलेले नाव ठेवतो. इकडे मुलांचे नाव काय ठेवतो आम्ही? अक्षय कुमार, अजय, विजय. कुठे विजय नाही का म्हणा, नुसताच विजय है ना. मग त्यांचे मित्र बी त्यांना हक्का मारणार, अबे अक्षय, अबे अजय है ना. ही संस्कृती नाही मित्र आपली. मुलींचे नाव काय ठेवतो आम्ही? ऐश्वर्या, काजल, पायल है ना. पायल म्हणजे काय हो हिंदीतला शब्द? पायल म्हणजे काय? चैन. बघा आम्ही आमच्या मुलीचं नाव चैन ठेवतो कोणाच्या बी पायातली. काय अर्थ घ्यायचा, काय बोध घ्यायचा आहे ना. पुन्हा करीना, करीना काय बी करीना,
करीना काय बी करना, नुसताच हातात टीव्हीचा रिमोट, नाही तर स्क्रीन टचचा मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, टिकटॉक, मेकअप याच्यातच मग्न आहे करीना, काय बी करना. अहो 20 वर्षाची झाली हो, पण चहामध्ये साखर टाकाव की मीठ टाकाव कळणार. हा जमाना बदलला मित्र, बदल झाला पाहिजे, माझा विरोध नाही, पण चांगला बदल झाला पाहिजे. बघा पूर्वी आमची आई आजी पणजी उखाणे घ्यायची. उखाणे करतात का तुम्हाला? मग सांगू का आमची आई आजी पणजी एखादं उखाणं? बघा आमची आई आजी पणजी म्हणायची, महादेवाच्या पिंडाला बेल वाहते वाकून, महादेवाच्या पिंडाला बेल वाहते वाकून, आणि तुकारामचं नाव घेते तुमचा मान राखून. ही आमची आई आजी पणजी म्हणायची. आणि आताच्या मी महिला उखाणे घेतात. आताचं एखादं सांगू का? बघा आताच्या महिला म्हणतील, सायकलची घंटी ऐकू येते दुरून. सायकल जुनी झाली मित्र हो, आता प्रत्येकाकडे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत है ना. म्हणून गाडीचं हरणं ऐकू येतं दुरून, गाडीचं हरणं ऐकू येतं दुरून. आला वाटतं भाडे आईचं खायला हिंडून फिरून. अर्ध झालं बरं का, पूर्ण आहे का? पूर्ण सांगू का? ओके, कुठपर्यंत आलो होतो? हा हिंडून फिरून, बरोबर. हा आला वाटतं भाडे आईचं खायला हिंडून फिरून, एवढ्या तर त्या आजाला टाकतेच फिरून. आणखीन एखादं सांगू का? ओके. हा मुलींनो लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला भविष्यात कामाला येईल. हा निसर्गाचा नियम आहे तो है ना. बघा आताच्या महिला म्हणतील, बदामाचा हलवा करते किसून, बदामाचा हलवा करते किसून. अजय घरात असला की बसते रुसून, आणि बाहेर गेला की खाते चाटून पुसून. तर असा जमाना आहे मित्र आजकाल. आणि म्हणून आपल्याला काय इश्यू करायचं ते आपल्यावरती अवलंबून असतं. आपली आहे का? सकाराम तुकाराम दोघं मित्र, गोष्ट आहे का? सकाराम तुकाराम दोघं मित्र दारू पिलेले आहेत, रस्त्याने चाललेत, गप्पा चालू आहे दोघांच्या. तेव्हा सकारामला तुकाराम म्हणतो, सख्या मी उद्या मुख्यमंत्री होणार. सकाराम म्हणतो, तू होऊ शकत नाहीस. तुकाराम म्हणतो मी होणार. सकाराम म्हणतो तू होऊच शकत नाहीस. तुकाराम म्हणतो का होऊ शकत नाही? तर सकाराम म्हणतो मी राजीनामाच देणार नाही. आणि मग चालता चालता रस्ता चुकला आणि एका बिल्डिंग वरती गेले. तेव्हा सकारामला तुकाराम म्हणतो, सख्या हे बिल्डिंग आपल्या समोर आली, हिची हिंमत आपल्या समोर यायची. तू काय कर, तिकडून धर, मी इकडून धरतो, आणि हिला उचलून बाजूला ठेवून रस्ता करून जाऊया. लागले कधी का मला बिल्डिंग उचलायला. लोक यायलेत, बघायलेत, हसायलेत, चाललेत. मग सकारामची बायको एकाला विचारते, का हो आमचे हे दिसले का? तो म्हणतो दिसले बापन, ते बिल्डिंग उचलत बसलेत म्हणे. सकारामच्या बायकोला राग येतो, नवऱ्याचा अपमान सहन होत नाही. बाई तर त्या दिशेने येते, बघते तर खरंच पैलवान काम करायला. सकारामची बायको पायात काढते, सकारामच्या डोसक्यात खटाखट पाचा हाणते. तेव्हा सकाराम तुकारामला म्हणतो, अबे तू क्या, अबे कशी बिल्डिंग उचलायला बे, तिकडे माझ्या डोक्यात इटा पडायला होता म्हणे. बायको हाणायला काय ना, इटा पडायला तुम्हाला बर. बाई मारत हाणत कसतर घरी घेऊन जाते, आणि घरी गेल्यावर मी म्हणतोय, बिना राज मी भरपूर दारू, बिना राज मी भरपूर दारू, ती वाटी कुठं आहे ग, मोठी बाटली समजून घेतली छोटी कुठं आहे ग, मोठी बाटली समजून घेतली छोटी कुठं आहे ग, मोठी बाटली समजून घेतली छोटी कुठं आहे ग. आणि मग आपल्या का इकडे तुकारामचं काय चालू आहे बघा. तुकाराम हल्लत झुलत रस्त्यानं लय शिंकत कसा तर घरापर्यंत गेला. मग मित्र तुम्हाला माहित असलं पाहिजे, व्यसनी माणसांचे घर कसे असतात. कसे तर म्हशीचा गोटा आणि घर सारखंच. तुकाराम घरात जाण्याऐवजी म्हशीच्या गोट्यातच घुसला. हा म्हैस बसलेली होती, धाडकन म्हशीवरतीच पडला. म्हशीलाच बोलू लागला आणि म्हशीलाच चापू लागला. आणि बोलता बोलता याच्या हातात म्हशीचं शिंग आलं. हा म्हणतोय, मी तिकडे राबतो, काबाड कष्ट करतो, तुझ्या हातात पैसे आणून देतो, तू बदलून गेली, फॅशन करायची. पहिली साधी राहत होती, आता डोक्याला पिना लावायला लागली म्हणे. शिंग म्हणजे त्याला पेन वाटायला मित्र. आणि मग
बोलता बोलता याच्या हातात मशीची शेपटी आली. तेव्हा म्हणतोय, पहिलं तू बुचडा बांधत होती, आता येणी बी घालायला लागली का म्हणे. मग मित्र हो, नेमकाच मशीन पोट टाकला होता. शेपटीचा हात सुटला, पोट्यात घुसला. तेव्हा म्हणतोय, राणे सॉरी बरं का, सॉरी, मी तुझ्यावरती रागवलो, पण तुझं माझ्यावरती लय प्रेम आहे, आणि माझ्यावरती जर प्रेम नसतं तर एवढा छान शिरा करून ठेवला नसता म्हणे. तर अशी अवस्था असते मित्र हो वेस्टी माणसांची. ते कधी काय करतील सांगता येत नाही. म्हणून तुम्ही अशा व्यक्तींजवळ जाऊ नये, अशा व्यक्तींची तुमच्यावरती सावली सुद्धा पडू नये, तरच तुम्ही सुसंस्कारी नागरिक बनाल. तेव्हा तुकारामची खरी बायको काय म्हणते बघा. दारू पायी नवरा माझा, दारू पायी नवरा माझा, मेलेला उठल. अहो दारू पायी नवरा माझा, मसनातून उठल. कधी माझ्या घरी येण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरी येण्याची दारू सुटल, कधी माझ्या घरी येण्याची दारू सुटल. आणि टाळ्याला बी कंजूशी का बरं, एकदा जोरदार टाळ्या. अंधश्रद्धा आपल्या देशाला लागलेली कीड आहे. हा, श्रद्धा असली पाहिजे बिलकुल. आपल्या सरांवरती मॅडमवरती श्रद्धा असली पाहिजे, आई वडिलांवरती श्रद्धा असली पाहिजे, परमेश्वरावर श्रद्धा असली पाहिजे, पण अंधश्रद्धा बिलकुल नसावी. आणि अंधश्रद्धेतला एक प्रकार अंगात येणे, याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. खरा आहे की खोटा आहे कुणालाही माहित नाही. मला चांगलं माहित आहे, त्याचं एक उदाहरण सांगतो आणि प्रात्यक्षिकी दाखवतो. या वेड्याच्या, या खुळ्याच्या, या वेड्याच्या, या खुळ्याच्या, तुला दागवान गरी हा माझा तो जोडवा, मागतो तो गवान गरी हा माझा तो जोडवा. डोळ्यात या जाण्यारी तला कुणा देवाचा अंगत वारा, डोळ्यात जाणारी तला कुणा देवीचा अंगत वारा. याला कळे ना हिला सुटे ना, याला कळे ना हिला सुटे ना, विज्ञानाचा मार्ग नवा. बघा, घरातलं कोणी जर आजारी पडलं तर बाया त्याला दवाखान्यात नेत नाही. अगोदर बघतील गावामध्ये कोण सकून बघेल का, अंगारा करेल का, बाहेरचं काढून देईल का, दोरी घालेल का, गंडा घालेल. मग एका महिलेचं मूल आजारी पडलं, त्या गावामध्ये सकुमाई नावाची जाणती नव्हती. ती बाई आपल्या मुलाला सकाळी सकुमाईच्या घरी घेऊन जाते. सकुमाई स्वयंपाक घरात होती, बाई बाहेरून हाक मारते, सकुमाई. सकुमाई खुश होती गिराईकाला म्हणून, म्हणते कोण आहे ग बाई. ती बाई म्हणते मी हवे. सकुमाई म्हणते का आलीस. ती बाई म्हणते रात्रीपासून आमचा चिक्कू किरकिर करायला आहे. चिक्कू पोराचं नाव आहे बरं का, आणि ह्या चिक्कूला घेऊन ही संत्री सकुमाईच्या घरी आली आहे. आता पोराचं नाव चिक्कू, मग आईला संत्री म्हणा लागेल ना, आणि पप्पाला आंबा म्हणा, आंबा. आणि माझ्यासारखा जरा फुगलेला असेल तर टरबूज म्हणा. सकुमाई बाहेर येते, त्या मुलाला जवळ घेऊन म्हणतो बाय बाय बाय, किती पांढरा शिपट पडलं माहिले, किती पापण्या लांब झाल्या, आता किती गरम झालंय. ती बाई म्हणते सकुमाई एवढं बघे. सकुमाई म्हणते तुला माहित आहे का. ती बाई म्हणते काय. पहिले 51 भागत होतं, पण आता महागाई झाली आहे, 251 रुपये लागते. आहे का कबूल. आता नाही कसं म्हणाल बाई, लेकराला बरं करायचं आहे म्हणून म्हणते बाई हा देते. मग साहित्य घेऊन ये. साहित्य काय काय लागतं हिशोब करा मित्र हो. सकुमाई साहित्य सांगते काय काय मोजा. बघा, 21 लिंब, 11 नारळ, 1.25 किलो गोड तेल, 1.25 किलो साखर, 1.25 किलो रवा, 1.25 किलो मैदा, 1.25 किलो आटा, 1.25 किलो गूळ, 1.25 किलो तांदूळ, 1.25 किलो तूप, 1.25 किलो चना डाळ, 1.25 किलो खारीक, 1.25 किलो बदाम, 1.25 किलो काजू, ऊस, कापूर, शेंदूर, अगरबत्ती, हळद, कुंकू, काड्याची टप्पी. किती झाले. हा, बरं गॅस मागितला नाही. हा, हे सगळं साहित्य आणायला ती बाई दुकानला जाते. इकडे सकुमाई स्वयंपाक घरात दूध तापून झाकून ठेवते. ती बाई ते सगळं साहित्य सकुमाईच्या हवाली करते आणि आपल्या मुलाला समोर घेऊन बसते. सकुमाई सकून कशी बघते, अंगात कसं येतंय आणि काय काय घडते बघा. आता मित्र, अंगात येणाऱ्या बाया सुरुवात कशी करतात. त्यांचे केस फिट्ट बांधलेले असतात ना, ते ढिले करण्यासाठी सुरुवात कशी होते बघा.
पुढे आहे का? ती बाई म्हणते सकुमाय, माझ्या घरी तर मांजर आहे, माझं लेकरू मांजरासोबत खेळतं, त्याच्या कानाला धरतं, त्याच्या शेपटीला धरतं, त्याच्या पायाला धरतं, माझं लेकरू मांजराला कधीच भेट नाही. हा अरे एक मिनिट हा तर इकडे सकुमाय सकून बघायला तेव्हा हळूच एक मांजर खिडकीतून येतं आणि दुधाच्या पातेल्याकडे जातं. दुधावर प्लेट झाकलेलं होतं, उघडतं, कुरकुर वाजतं. सकुमाईच्या लक्षात येतं दुधाकडे काय तर गेले, अशी करून बघते तर दुधाकडे मांजर. सकुमाय सकून बघायला आणि म्हणाल्या, फिर म्हणा मांजर ती बाई म्हणते सकुमाय, माझ्या घरी तर मांजर आहे, माझं लेकरू मांजरासोबत खेळतं, त्याच्या कानाला धरतं, त्याच्या पायाला धरतं, त्याच्या शेपटीला धरतं, माझं लेकरू मांजराला कधी भीत नाही आणि तू कसं काय म्हणाला लेकरू मांजराला भेले म्हणून. सकुमायला राग येतो. सकुमायला वाटतं या बाईच्या लक्षातच आलं नाही, इकडे तर मांजर दूध पार करायच्या पोझिशन मध्ये असतं. तेव्हा सकुमार रागात येते, एकदा त्या बाईकडे हात करते, एकदा दुधाकडे हात करते, रागात येऊन दात खाऊन म्हणते, खोटा आहे, साफ चुकीचा, याच्यावरती विश्वास ठेवणं एकल्या दवाखान्यात नेलं पाहिजे. नाहीतर असे जाणते जुनते दोरे गंडे जर करत बसलो तर ते आजारी व्यक्ती दगावते सुद्धा. म्हणजे आजारी व्यक्तीला कशाची गरज आहे? दवाखान्याची, डॉक्टरची, औषध गोळ्यांची गरज आहे. हा संदेश तुम्हाला घरी, शेजारी, गावामध्ये, समाजात द्यायचा आहे. आणि म्हणून हिला कळेना, हिला सुचेना, हिला कळेना, हिला सुचेना, विज्ञानाचा मार्ग लावा नाही बया मागते लोकवा, मागते लोकवा नाही बया मागते लोकवा, मागते लोकवा नाही बया मागते लोकवा. हा तर मित्रो, आपण स्वार्थी बनत चाललेलो आहोत. स्वार्थापोटी आपण कुणाचा विचार करत नाही. गावात भांडणं होतात, वाद होतात, बहीण भावांचं प्रेम उरलेलं नाही. एवढंच काय तर जन्मदात्या आई वडिलांकडे ही लक्ष द्यायला माणसाला वेळ उरला नाही. एवढे स्वार्थी आणि कठोर बनत चालूत मित्र. उद्या तुम्ही मोठे बनणार आहात, सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती येणार आहेत. बाकीची कुठली जबाबदारी नाही घेतली तर चालेल, पण जन्मदात्या आई वडिलांचा आधार तुम्हाला बनायचा आहे ना. या विषयाचं गांभीर्य तुम्हाला या तुमच्या वयामध्ये जर पटवून दिलं तर निश्चित ही जबाबदारी पेलायला तुम्ही सक्षम व्हाल. आणि म्हणून उद्यासाठी आमचा संदेश आहे तुम्हाला, तो काय? विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली जानी काया, कायाची सुमन तुझ्या चिरावर धरली सुखाची छाया वेला, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. तुझं मिळेल बंगला मारी, शेतीबाडी मोटर गाडी, तुझं मिळेल बंगला मारी, शेतीबाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, आई बाप मिळणार नाही, निर्धार राहू दे थोडी, म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया, कायाची दोन तुझ्या शिरावर धरली सुखाची वेला, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया.